हा संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो. त्याने हजारो धारकरी पोरं जी आहेत, ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरायची नसते, अशा धारकऱ्यांना घेऊन तिथं गड किल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा जो काय त्यांचा नेहमीचा प्रकार असतो, गडांचं काहीतरी सांगायचं, शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा, त्यांची माथी भडकवण्याचा कार्यक्रम करायचा, त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचाच तो एक प्रकार आहे. धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात, हे सचक विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात. नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. कालच विकास लावंडे ह्या एका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका ह्यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल विधान जे केलं होतं, त्या विधानाबद्दल त्यांना संग्राम बापू भंडारे यांनी काळीशाही त्यांच्यावर ओतून त्याचा निषेध नोंदवला आणि त्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जण बोललं जात आहे की बाबा वारकरी संप्रदायाला बापूंनी कलंकित केलं किंवा वारकरी संप्रदायामध्ये असं होत नाही. आणि जो विकास लवांडे आहे, आज विकास लवांडे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी काय बोललं की माझ्यावर गोरक्षक आले होते, त्यांनी माझ्या गोरक्षकांनी माझ्यावर हल्ला केला किंवा गोरक्षक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. मला सांगा, संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांनी अनेक विधानं केलेली आहेत. तो हिंदू धर्माच्या विरोधात विधानं करत आहे, हिंदू आतंकवादी असं म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे. गड किल्ल्याचा संरक्षण किंवा रक्षण करण्यासाठी संभाजी भिडे युवकांना भडकवतो किंवा युवकांच्या ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये त्यांचे खतरा करतो. मला सांगा, हा विकास लावंडे आहे, ह्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कामं असं समाजबोधी किंवा सांस्कृतिक कामं केलेली आहेत, याची काही गिनती आहे का? वारकरी समाजामध्ये भ्रष्ट वारकरी आहेत, वारकरी समाजामध्ये म्हणजे चुकीचे वारकरी आहेत, ह्याला कोणी सांगितलं? हा लिस्ट जारी करतो. कशी लिस्ट हा जारी करतो? याचा अर्थ असा आहे, यांनी इथंपर्यंत याची मजल एवढी झाली की लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. गोरक्षक आज महाराष्ट्राची राज्यमाता म्हणून ज्याला मान्यता मिळाली, आज गोरक्षक महाराष्ट्राच्या तळागाळामधून आपल्या हिंदू धर्माचे संरक्षक आणि गोरक्षक हे आज महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशामध्ये, आपण बघता देशामध्ये किती चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माता गौला वाचवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. माझी आता स्वतः गोशाळा आहे. मग गोरक्षक करणं जर आतंकी हे बोलत असेल तर ह्या धर्माच्या विरोधात जाऊन ह्याला जे पाहिजे, त्याला प्रसिद्धी जी पाहिजे ती नाही, प्रसिद्धी नाही त्याला मिळाल्यामुळं तो असं काही बरगळतो. आणि आज संग्राम बापू भंडारे यांनी जी सायफिक त्याला केलेली आहे ते अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुणाच्याही धर्माला आघात पोचवणाऱ्याला असंच त्याचं तोंड काळा केला पाहिजे. आणि मला त्यांनी जे सांगितलेलं आहे की हे धारकारी आहेत, धारकारी म्हणजे भिडे गुरुजींचे धारक करणारे हे धारकारी आहेत. गाय, मंदिर, वारकरी, अनेक संपदाला, हिंदू समाजाला वाचवण्यासाठी जरा हातामध्ये अशी काळीशाही घ्यावं लागेल. तर आज एक उदाहरण आहे, संग्राम बापूंनी जे काम केलं आहे ते एकदम योग्य पद्धतीने केलेलं आहे. आज अनेक हिंदूवादी जे खरेच सनातनी आहेत, ज्यांना ह्या महाराष्ट्राची, ज्यांना ह्या देशाची चिंता आहे, असे लोक, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल संग्राम जगताप, संग्राम जे होते अहिल्यानगर, त्यांनी यांना समर्थन दिलं. गोपीचंद पडळकर साहेबांनी यांना समर्थन दिलं. राणे साहेबांनी यांना समर्थन दिलं. याचा अर्थ काय, सगळे मूर्ख आणि आपण फक्त बोलणारे शाणी आहोत असं नाही. राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवारजीचा, त्यांनी त्या फक्त राजकारणापुरतं बोलावं, त्यांनी समाजाबद्दल किंवा कुठल्या धर्माबद्दल आणि धर्मवाद करून शिनी ते औरंगजेबची बढाई करणारे आणि हा धर्म भ्रष्ट आहे, तो धर्म भ्रष्ट आहे आणि आम्हीच फक्त धर्माचे ठेकेदार आहोत. तुम्ही धर्माचे ठेकेदार नाहीयेत. जे काय तुमच्या बरोबर झालंय, जसं तुम्ही बी बोया बबूल का तो आम कहां से खाएगा, तूने काटे पेरले तुला काटे भेटले. आणि ह्या पुढे पण मला असं वाटतं की तुम्ही खरंच शहाणपण असेल तर सुधरावं. असं विनाकारण कुठल्याही धर्मावर आणि कुठल्याही समाजसेवकावर आणि वारकरी संप्रदायावर किंवा धर्माचं रक्षण करणाऱ्या, आणि तो खास करून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या, याच्यावर तुम्ही बोलू नये. तुम्ही भाष्य असे केलात ते चुकीचे विधान तुम्ही केलात आणि तुम्ही हिंदू आतंकी म्हणून त्यांनी आज आमच्या एखाद्या गोरक्षकाला तुम्ही बोलता, तुम्ही RSSवर टीका करता.
आणि त्याचे किती प्रमाणात तुम्ही देशासाठी काय योगदान केलेलं आहे याची यादी तुम्हाला स्वतःला माहिती आहे. फक्त प्रसिद्धी मिळण्यासाठी हे जे काम तुम्ही करता हे अत्यंत चुकीचं आहे आणि तुम्ही असं केलं नाही पाहिजे. आणि केलं असता तर असा जो काही तुमच्या बरोबर झालेला आहे ते मला वाटतं की योग्यच झालेलं आहे. जय भवानी.